नमस्कार मित्रांनो, बघा इथं गरमी लई वाढली आणि लहान मुलं कशी बाहेर खेळतात बघा. हे बघा बघा. तर आता काय करणार, एवढी गरमी वाढली की मला रेसिपी तुम्हाला दाखवण्यासाठी जमाना झाली, कारण का मला कंटाळा येतो आहे भाजी वगैरे बनवायची. तर आता मस्तपैकी अशी वांग्याची भाजी वगैरे बनवलेली आहे, म्हणजे रस्सा, वांग्याचा रस्सा भाजी आणि भात असंच मी खाणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझी भाजी जर झाली तर मी तुम्हाला दाखवते. भात आणि भाजी मी शिजत ठेवले आणि बाहेर येऊन उभी राहिले. तर इथं आमची पोरगी बघा कशी रशी उड्या खेळते. तर तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. काही लोक अजून कामाला गेलेले आहेत, काही घरात बघतात जेवणाचं. गरमी तर एवढी वाढलेली आहे की विचारून सोय नाही. तर बघा खूप म्हणजे खूपच गरम व्हायला लागले. असं जेवण करायची इच्छाच होत नाही घरामध्ये जाण्याची. आणि इथे मुली पण खेळत आहेत. मला तर कंटाळा आला आहे. त्याच्यामुळे रस्सा भाजी, वांगा रस्सा भाजी आणि भात मस्तपैकी खायचं आणि झोपून जायचं. थोडी पण बाहेरसुद्धा हवा लागत नाही, एवढी गरमी वाढलेली की विचारून एक बूंद पण नाही येत. हो, माझ्या पोरीला तर लयच बघा खूप गरमी होते गल्लीत ना, काय बोलायचंच नाही वाटत. खूप म्हणजे खूप गरमी होते. तर बघा मित्रांनो, अशी वांग्याची मी रस्सा भाजी बनवलेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने, म्हणजे कांदा, टॅमॅटो, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल एव्हरेस्ट तिखट टाकलेलं आहे. आणि मस्त असं वाफेवरती हे तयार केलेलं आहे रस्सा भाजी. तर जास्त पण म्हणजे असा रस्सा नाही आहे आणि कमी पण नाही. तर मी आता हा भात, इकडे भात कुकरला लावलेला आहे, झालेला आहे. आणखी भात आणि रस्सा भाजी खाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.